झाला समुद्र मोठा हे रामचंद्र हो निज रूप दाखवा. पंचायत मंदिरात जर आपण येतो ना तर कर्जतवरून आपण येताना ना आपल्याला हे 2 रस्ते लागतात. तर मित्र फायनली बघताय पंचायत मंदिरचा गेट आलेला JM म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट. छान असं नेचर बनले बघू शकता मित्र. आजूबाजूचा परिसर ना एकदम छान असं आहे, शांत. तर नमस्कार मित्र हो, मी हर्षद साखरकर ब्लॉग ह्या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रो आज आहे ना आपण चाललो आहे मोटो ब्लॉग करतो आणि सोलो राईड करतो आहे. एकटाच आहे, सोबत सेजल पण नाही आहे. डेली तर मी फॅमिलीला घेऊन जातो, पण आजही ना मी एकट्यानेच बेत केला आहे. तर आज आपण जातो आहे कर्जत येथील नडाळ येथे असलेल्या श्री पंचायत मंदिरच्या इथे. तर तिथले जे मंदिराचं परिसर आहे ना तो खूप छान असा आहे. रील्स आणि ब्लॉगमधून आपण पाहिलं यापूर्वी पण. तर आज आपण प्रत्यक्षात भेट देतो आहे. तर मित्र कोणतीच न वाट बघताना आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. डायरेक्ट आता आपण भेटूया आपल्या बाईक राईडवर. तर मित्रो आपला सेटअप रेडी झालेला आहे. गाडी मगाशीच मी कोल्ड स्टार्ट केली होती, आता एकदा करू. चला खूप दिवसानंतर एकदा मोटो ब्लॉग करतोय. अँगल बघा बरोबर येतो. बाय बाय करूया. गोईंग टू नडाळ. पेट्रोल टाकून निघू मग. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तुला जाऊन आपण ग्लोव्ज घालू. आपला नेहमीप्रमाणे रस्ता. थोडं आपण पेट्रोलची लेवल करू आणि मग निघू. पेट्रोल पंप इथे समोर आहे. त्याला पेट्रोलची टाकी फुल करू आणि आपण निघू. वा आता दुपार आहे, थोडी तर गर्दी कमी आहे बघू शकता. पेट्रोल टाकी झटकी पडून निघूया. जवळच जायचं त्यामुळे का आपल्याला जास्त पेट्रोल लागणार नाही. दादा दादा 300 टाका ना. 300चा 300चा. 104 रुपये का, आता कमी आले थोडं. खूप दिवसानंतर आपण आहे ना इंस्टाग्रामच्या सिंगल असे आपण फुटेज घेणार आहोत. तर आजचा ब्लॉग कसा होते बघूया. मोठं ब्लॉग. निघालो आहोत आपण पंचायत मंदिरला, जो आहे की कर्जत चौकपासून 3 किलोमीटर अंतरावर. तर तिकडेच आपण जातो आहे आणि सिंगल मोटो ब्लॉग करतो आहे मित्र. खूप भन्नाट असा व्हिडिओ होणार आहे. तिथे गेल्यानंतर बघूया आपण कशी सुविधा आहे तिकडे. झाले त्याला 2-3 वर्ष झाली, जवळजवळ 3 वर्ष झाली. आपण रील्स वगैरेमध्ये पाहिलं होतं. 3 वर्ष झाली त्या मंदिराला. आता एक्झॅक्ट आपण जाऊन बघूया तिथे काय सुविधा आहे. तर हे आता शेलू जातो आहे. मी निघालो आहे वांगणीवरून मला हे 55 मिनटं दाखवत आहे. आता एक्झॅक्ट आपल्याला जायला किती वेळ लागतो बघूया. आता जे बदलापूर कर्जतपासून जे लोक हा रोड वापरतात ना त्यांना तर हा रोजचा रस्ता आहे. चला आपल्याला किती वेळ लागते बघूया आपण. तर सुंदर अशा व्हिडिओचा आनंद घ्या. साई राम साई श्याम साई भगवान शिरडी के बाबा सबसे महान. तर ठिकठिकाणी आहे ना पायी हे बघताय तुम्ही. कोण पायी शिर्डीला जातो आहे, कोण एकवीरला जातो आहे. आणि एकवीरला वगैरे जायची मजा आहे ना ती सकाळची असते मित्र. तर बघू शकता हे पण आहे ना, मला वाटतं एकवीरला झाले. टोप्या वगैरे एकवीरच्या घातल्यात म्हटल्यानंतर हे एकवीरला चाललेले आहेत. तुझं दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर.
एकविरा माऊली तुझ्या तुझं जेवणाचा उगवला, आई तुझं देऊळ, आई तुझं देऊळ, हाय किती सुंदर रंगानं सजवला. हे लोक सकाळी लवकर निघाले असतील. आता जवळजवळ वाजलेत 2-2:30 वाजलेत. आता यांना चालत चालत किती तास लागतील माहिती नाही, पण आपल्या साईडून हे मंदिर जवळ आहे. आता लास्ट टाइम आपण केला होता, मोटो ब्लॉग नाही केला कारण अजून एक मित्र होता, त्याच्यामुळे मी काय प्रॉपर मोटो ब्लॉग केला नाही. रात्रीच्या वेळेत गेलो होतो आपण. योगेश मित्र होता सोबत, जो डेली आपल्या व्हिडिओमध्ये असतो. तबेला चहा झाला आहे ठिकठिकाणी नाही. या साईडला तुम्हाला तबेला चहा पाहायला मिळेल. बदलापूर वांगणी ह्या रोडला आहे ना, 2 जवळजवळ तबेला धाबे झालेले आहेत. आणि चहा कशी असते मला माहिती नाही, पण एक सजेस्ट करतो तुम्हाला. हे असं जवळ जाणारे लोक आहेत ना, आपल्याला असं डिस्टर्ब करतात. घेऊन जायला काय नाही, पण ते थांबा परत नसतं आहे ना. मी एनी टाईम आहे ना मदत करतो असं लोकांना. आपण कॅमेरा चालू नसतो कधी, एक आपण दाखवतो नाही ना, आपण दाखवत नाही फक्त कॅमेऱ्यामध्ये. मला आवडतं असं एकटा सोलो राईड करताना कोण भेटलं ना, पण आपण कुठे असं जाताना घाईमध्ये असो ना मित्र, तर कोणाला लिफ्ट देतं ना थोडा विचार करतो. चला सॉरी मित्रा, तुम्हाला घेतलं नाही सोबत बाईकवर. खूप दिवसांनी मित्र सोलो राईड करतोय. शॉर्ट अशी जवळजवळ 100. बाय मी पाण्याला जाते रडू नको बाळा, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते बाई घेऊन येते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते, रडू नको बाळा बाय मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन. काय धूळ माजले गाडीवर बाबा, वर्षभर गाडी धुतलेली दिसत नाही आहे. आपली पण बाईक आपण एकवीरला जाताना खूप छान अशी क्लीन केली होती. आत्ता थोडीशी साफ केली आणि निघालो. असे सिंगल मोटो ब्लॉग करायला पण ना एक वेगळीच मजा असते मित्र. कोण डिस्टर्ब करायला नसतं, थांबा. म्हणजे मित्र असतील ना तर सोलो राईड करायला मजा असते. ते आता जे रायडर आहे जे सोलो करतात त्यांना माहिती आहे, आणि हा पूर्ण सेटअप घेऊन काय करा मग ते असतात ना, त्या एका ब्लॉगरलाच माहिती आहे. डफली वाले डफली बजाव. सध्या क्रांतिज्योती विद्यालयामधल्या सॉन्गचे रील खूप ट्रेंडिंगला चालले आहेत. हरे कृष्णा हरे राम मंगुरु. मी आहे ना प्रत्येक वेळी मोटो ब्लॉगचा जो सेटअप आहे ना लावते, मी जी गोप्रोची सेटिंग आहे ना ती 4K वर टाकायचो, त्यामुळे ना माझी बॅटरी लगेच ड्रेन व्हायची. तर आता मी सजेस्ट करेन जे लोक गोप्रो युजर आहेत आणि आता जो तो आहे ना इन्स्टा आणि ओस्मोचे कॅमेरे घ्यायला लागलेत, म्हणजे जे आता लेटेस्ट जे परचेस करतात ना मित्र कॅमेरे, ते लोक गोप्रोला सजेस्ट नाही करत. कारण कसं गोप्रोची बॅटरी आहे ना लगेच ड्रेन होतं. आता मला गोप्रो घेऊन जवळजवळ 2.5-3 वर्ष झाली. हा जो आपण शूट करतो तो गोप्रो 10नी करतो आहे, आणि माईक आहे आपला डिजिटेकचा. सर मेॲनोचा माईक आहे, मेॲनो 400चा आपण परचेस केला होता. आणि साऊंड बघू शकता किती छान अशी क्वालिटी आहे. अजून सोनीमध्ये एक माईक येतो तो पण छान आहे, तो जवळजवळ 1900 रुपयाला माईक आहे. पण आपला ह्या माईकने प्रॉपर व्हिडिओ येतो आहे, व्हॉईसही छान असं टाकतो आहे. ह्यापूर्वी मला प्रॉब्लेम करायचा माईकचा, पण आता तो प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे. आणि सोबत आपला Insta360 जोड आहेच. छान व्ह्यू तुम्हाला ह्या ब्लॉगमार्फत दाखवणार आहे. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहूया. हे बघा एकविरा देवीचं मस्तपैकी मूर्ती बनवली. आई माऊलीचा उदो उदो, म्हणजे एकविरा आईचा उदो उदो. खरं नाही ना, खरं म्हणजे आपण देवदर्शन वगैरे करायला ना पहाटे जायला सजेस्ट करेन, कारण रस्ते पण एकदम मोकळे असतात. आणि
रस्ते पण मोकळे असतात आणि पहाटे जरा फ्रेश होतं माणूस, फ्रेश राईड पण छान होते. पण सोबत पाहिजेत कुठे जायचं म्हटलं तर, म्हणजे बायकर पाहिजे, सिंगल बायकर पाहिजे तर गाडी चालवायला पण मजा असते. लास्ट टाईम आपण एकवीरला जाताना माझा जो योगेश मित्र ना, त्याच्या हातात आपली गाडी होती, कंटिन्यू गाडी त्यांनीच चालवली. तर कर्जतपर्यंत मी त्याला दिली, त्यानंतर पूर्ण घाट त्यांनी चढवला. मजा आली, पाठी बसून जायची पण मजा वेगळी आहे. पण तेव्हा आपण काय प्रॉपर मोटर ब्लॉक केला नाही, रात्रीची वेळ होती, गोप्रोला थोडीशी लाईट पण कमी पडते, त्याच्यामुळे आपण गोप्रोमध्ये काय केलं नाही, शूटच नाही केलं जास्त करून. तो जो रणजित म्हणून मित्र होता त्याने पूर्ण सर्व ब्लॉग शूट केला. अजून त्याने व्हिडिओ टाकला नाही आहे, येईल थोडे दिवसात त्याचा व्हिडिओ. खाण्याच्या वस्तू कशा टाकल्यात बघा रस्त्याला. हा जो एरिया आहे ना, तुम्हाला पावसाच्या परेडमध्ये खूप छान असा बघायला मिळतो, पूर्ण हिरवळ असतं. जो माथेरान वगैरे, आता आपण नेहमीप्रमाणे जो माथेरानला जाताना जो वीर कोतवाल जो गेट लागेल ना, तो आता दिसेल आपल्याला राईट साईडला. हा नेरळ आहे, नेरळ जो कर्जतमधील नेरळ लागतो तो हा नेरळ. कॅमेरा जसं ना, ही अलगच स्वाग आहे बोलतात लोक. कॅमेऱ्याकडे बघून काहीतरी हातवारे करतात, एक मजेशीर वाटतं. बाबा आम्ही पण कॅमेऱ्यामध्ये दिसतो वाटतं, आहे ना. अजून बऱ्याचशा राईड आपल्याला करायच्यात आपल्या मोटो ब्लॉग तर मार्फत. आपल्याला अजून मित्र बरेचसे जॉईन करायचे आहेत, नवीन राईड करायचे आहेत. वेळ मिळेल तसं सॅटर्डे संडे आपल्याला जॉईंट असं ग्रुपने आपल्याला पण राईड करायचे आहेत. आता बघूया, प्रत्येक वेळी आपण नवीन टॅगलाईन टाकू आपल्या इंस्टा आय डीला आणि इंस्टाग्रामला, म्हणजे लोक आपल्याला नवीन जॉईंट होत राहतील. हे बघा, हे दिसतंय रायगड जिल्हा परिषद अलिबाग, हुतात्मा वीर चौक, वीरभाई चौक. चला खेचूया थोडी सपाट असा रस्ता, सळसळीत. या अशा डॉगी लोकांना बाबा घाबरून राहायचं थोडं रोडला, हे कधीपर्यंत माइंड चेंज होतं. कडकड प्रतिरोधक. हे बघा, या असे डॉगी लोक आहेत ना, त्यांची भीती बाबा मला मोठी वाटते. आपण इथे एक आपल्या माथेरानवरून येताना जी छोटी ट्रेन लागते त्याचा एक ट्रॅक लागतो आणि साईडलाच एक पेट्रोल पंप पण आहे. जर आपल्याला वांगणीमध्ये कुठे जर पेट्रोल नाही मिळालं तर मग आपण इथं पेट्रोल टाकून निघतो. चला, खूप दिवसाने आपण चाललो आहे, सिंगल अशी मोटो ब्लॉक करतो आहे. कारण नेहमी सेजल असते, पण सेजल गेले आज दुसरीकडे, तर आपण एकटेच जातो आहे. थार थार तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है, और एक वादा है जाना. हो निज रूप दाखवा, हो निर्दर्शनास या, हो निज रूप दाखवा. झाला समुद्र मोठा, हे रामचंद्र हो, हो निज रूप दाखवा, हो दर्शनास या, हो निज रूप दाखवा. झाला समुद्र मोठा, हे रामचंद्र हो, हो निज रूप दाखवा. आरतास लाविले
मुरली गणेश आया, आवाज वीत कान, एकांग आंगुळीने गोवर्धन धरा हो, निज रूप दाखवा हो, हरिदर्शनास या हो, निज रूप. तर मित्र, कर्जतपासून जर आपण येतोय ना, तर पंचायतन मंदिरला जाण्यासाठी जोशी वडेवाला पण बाजूला, अरे स्किप झाला. पंचायत मंदिरला जर आपण येतो ना, तर कर्जतवरून आपण येताना ना आपल्याला हे 2 रस्ते लागतात. एक जातो पळसदरी मार्गे लेपला, तिकडून आपल्याला लांब पडेल. म्हणजे मी गावी जायला तो रस्ता सजेस्ट करतो डेली. मी चौकमार्गी कधी जात नाही जास्त. आता आपल्याला चौकमार्गी जायचं आहे. तिथून पनवेलवरून आपली एस टी येते ना, पनवेलवरून कर्जत एस टी, त्या रोडला आपल्याला जायचं आहे. दाखवत होतो तुम्हाला पुढे गेल्यावर थोडं. सकाळच्या वेळेला इकडे रहदारी असते जास्त. लोणावळा खंडाळा करायला बायकर सगळे बाहेर पडतात इकडे. चला, छोटा पिल्लू बघा, छोटा पिल्लू बघा, डॉगिश डॉगिश, छोटा डॉगिश. अरे बाबा, हा बाबा बाबा, हे बघा, हा जो समोर दिसतो ना CNG प्लबचा हे दाखवले पंपचा, तो लेफ्ट साईडला पळसदरी मार्गाने आपला स्टेट जायचं आहे आता, चौक मार्गे. चला, खूप दिवसांनी हा रोड आपण यूज करणार आहोत ह्या आपल्या पंचायत मंदिरासाठी. चांगला रोड झाला. पहिला रोड हा खराब होता, खडबडीत, आणि पावसाळ्यामध्ये सारासे रस्ते खराबच होतात. आता जरासं चांगलं बनवलं आहे. चांगलं म्हणजे बऱ्यापैकीच, रुंदीकरण पण चांगलं झालं आहे. बघूया आता इथून किती किलोमीटर आहे आपलं पंचायतन मंदिर. पहिला चौक लागेल, चौकचा फाटा तिथून आपल्याला राईट मारायचा. आय थिंक बघूया आपण पुढे गेल्यानंतर समजेल. मॅप वगैरे आपण काय टाकलेलं नाही आहे. कधी कधी आहे ना, आपण कुठले रस्ते माहिती नसताना असे बाहेर पडतो ना, काय डिसाईडच नाही करायचं. गाडीत पेट्रोल फुल करायचा, किक मारायचे आणि सुसाट निघून जायचं. चला, जो दिसेल तो रस्ता पकडायचा. अशी पण राईट मजेशीर असते. चला, काकांना विचारलं, हा चौक सोडल्यानंतर बोलतात राईटला जवळच आहे नडाळ. फायनली आपली प्रतीक्षा संपली आहे. आता आपल्याला लेफ्ट साईडला आहे बोलतात. तर बघूया इथून हा चौक संपल्याच्यानंतर किती वेळामध्ये येते नडाळ. तुम्ही पण उत्सुक आहात, मीही उत्सुक आहे नडाळ बघण्यासाठी. हा गाव आहे चौक. संपल्याच्यानंतर बोलतात लेफ्ट साईडला आहे आतमध्ये रस्ता. बघूया आपण, प्रत्यक्षात गेल्यानंतर आपल्याला समजेल किती वेळानंतर येतो लेफ्टला. काका, नडाळ गाव नडाळ. हां, लेफ्ट साईडला आहे. सरळ जाऊन 3 मिनिटावर नडाळ लागेल. पंचायतन मंदिरला जायचं आहे. पंचायतन मंदिर. हां 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 हां. नाही नाही, लेफ्ट साईडला पंचायत मंदिर आहे, राईटला आहे पेट्रोल पंपच्या पुढे. हां, लिहिलं आहे ना. ठीक आहे, थँक्यू. ठीक आहे.
रोड मस्त बनवले ते, खराब रोड नाही आहे तिकडे अजिबात. हा पेट्रोल पंप, आणि पेट्रोल पंपच्या पुढे बोलले ना. तर मित्र फायनली बघताय पंचायतन मंदिरचा गेट आलेला JM म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट, चॅरिटेबल संस्था, JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था. सुस्वागतम. चला आता आपण गाडी आतमध्ये बघूया पार्किंगला जागा कुठे आहे आणि आपण आतमध्ये जाऊया. तर फायनली मित्रांनो आपण पंचायतन मंदिरला आलो आहोत आणि बघू शकता हे भव्य दिव्य असे पंचायतन मंदिर. आता आपण एंट्री केले, गाडी आपली पार्किंग केली तिकडे लेफ्ट साईडला, आणि इकडे आता आपण आतमध्ये जाऊया. तर बघता सी मंदिर पंचायतन महाद्वार. तर नमस्कार मित्र हो, मी हर्षद साखरकर ब्लॉग ह्या मराठमोळा चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्र हो फायनली आपण आलो आहोत श्री नडोळ येथील पंचायतन मंदिरच्या इथे. हे कर्जतपासून तुम्हाला जर यायचं असेल ना तर STचा पण सोर्स आहे 10 ते 12 किलोमीटर पडतो, आणि 1-1 तासांनी बस आहे इथे येण्यासाठी, आणि आपण प्रायव्हेट व्हेकलने पण येऊ शकतो, आणि आपली स्वतःची कार असेल तर आपण डायरेक्ट येऊ शकतो. कर्जतवरून 10 ते 12 किलोमीटर आहे. तर चला मित्र कोणती न वाट बघता आपण डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊया. कोणत्या कोणत्या टाईपचे देवस्थान आहे ते इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला आपण जाऊया. तर फायनली आपली गाडी इकडे पार्क केली, इकडे हेल्मेट ठेवलं आहे, आणि आता आपण जाऊया मंदिरामध्ये. ना इकडे काय असं काय प्रकारचं मंदिर आहे समोर बघताय. फायनली भव्य दिव्य असा हा पंचायतन मंदिर. तिकडे पार्किंग पण बघू शकता खूप मोठी आहे. साईबाबा मंदिर आहे. तर इथे त्याच्याच बाजूला मयुरेश मंदिर म्हणजे गणपतीचं मंदिर असणार आहे. चला तर दर्शन घेऊया. गणपतीचं मंदिर आहे, खूप सुंदर असं मार्बलमध्ये कोरलेलं आहे. त्याच्याच बाजूला संकटमोचन हनुमान मंदिर. सगळे क्रॉसमध्ये असे मंदिर आहेत लाईनीमध्ये मित्र बघू शकता. हा हनुमंताचं मंदिर आहे, संकटमोचन हनुमान मंदिर. बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. आता पुढे 2-3 पावलावर परत हे नरळेश्वर महादेव मंदिर मित्र बघू शकता. हे शंकराचं देवस्थान आहे. खूप सुंदर असं मार्बलमध्ये कोरलेलं पूर्ण मंदिर आहे. नंदीला काय पुढे नंदीला. पुढे पुढे गेल्यानंतर हे पाहायला मिळते आपल्याला भवानी माता मंदिर. खूप सुंदर असं कोरीव काम आहे सगळ्या मंदिर असं मार्बलमध्ये. छान असा स्तंभ पण आहे इथे बाजूला. संध्याकाळ होते, खूप छान असं नेचर बनले बघू शकता मित्र.
आजूबाजूचा परिसर ना एकदम छान असं आहे, शांत. मंदिर बाजूला बघताय साईबाबा भक्तांसमवेत कोरीव काम केलेलं आहे. सिमेंटच्या ज्यामध्ये कोरलेलं आहे. श्री व्यास महर्षी गणपती महाभारत सांगताना महर्षी आहेत, ऋषी महर्षी. त्यानंतर इकडे गणपती शिवपार्व कार्तिकेय पृथ्वी प्रदर्शना घालताना इकडे दाखवलेलं आहे. सरस्वती माता आहे इकडे, महालक्ष्मी माता आहे, काली माता आहे, गायत्री देवी माता आहे. खूप सुंदर सुंदर देवींचं आहे ना इकडे कोरीव काम बघायला मिळते मित्र. रावणाचा भाऊ देवांचा खजिनदार श्री कुबेर देव हे बघू शकता. नंतर समुद्र मंथन मोहिनी रूप देव अमृत कुंभ वाटताना अशा का प्रकारचं इकडे सर्व कोरीव काम दाखवलेलं आहे. इकडे पंचमुखी हनुमान असं दाखवलेलं आहे. छान असतं कोरीव काम. आणि ते महर्षी ऋषी आहेत योगेश्वर भगवान श्रीकृष्ण बघू शकता कोरीव काम. तर संध्याकाळचं वातावरण बघू शकता. आता 4:30-5 वाजले तर संध्याकाळचं वातावरण बघू शकता एकदम शांत असं. आणि आज संडे आहे त्यामुळे थोडीशी गर्दी आहे बऱ्यापैकी. तर बघू शकता पायी जे दिंडी घेऊन येतात ना लोक, त्यांच्यासाठी राहण्याची ते फ्रीमध्ये सोय केलेली आहे. भजन कीर्तन कार्यक्रमासाठी मोफत सभागृहाची व्यवस्था. सर्व भाईकांना मोफत चहा पाण्याची पण सोय आहे इकडे. आणि हा खूप छान असा इथे सभागृह आहे, JM म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट. लहान मुलं सर्व उड्या मारतात, खेळतात. इथं छान असं गवत आहे ना त्यामध्ये खेळतात बघू शकता मित्रांनो. इथं मंदिराच्या खालच्या साईडला आलात ना की हॉलच्या ग्राउंड फ्लोअरला इकडे बघता कॅन्टीन आहे. आता बघूया आपण कॅन्टीनमध्ये काय काय खायला आहे. सगळीकडे CCTV फुटेज लावले आहेत. तर कॅन्टीनमध्ये बघूया आपण काय खायला. थोडं हात धुऊया आणि आपण खायला घेऊ. इकडे बघताय 10 रुपये वडापाव, 10 रुपये पाण्याची बॉटल आहे. गरम गरम गर्दी बघा. तर अशा प्रकारे मित्र हो सगळा मंदिर आपला प्रदक्षिणा घालून झालेला आहे. आता आपण बाहेरच्या साईडला जाऊया. बघू शकता. तर मित्रांनो फायनली सुंदर असं दर्शन आपल्या मंदिराचं झालेलं आहे. सर्व पंचायतन मंदिर तुम्हाला कशा प्रकारे इथे नडळ येते ते तुम्हाला दाखवलं आहे. कर्जतपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. आजचा सुंदर असा व्हिडिओ मित्र कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला पुन्हा एकदा नवीन अशा सुंदर अशा व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.